नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहेत जे महाराष्ट्राचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. तुम्हाला जर बघायचं जर असेल कुठलं ठिकाण आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूपच हा ब्लॉग इंटरेस्टिंग राहणार आहे. चला तर मग आपला ब्लॉग चालू करूयात. आपण डायरेक्ट गाडी 120-130च्या स्पीडनं डायरेक्ट आपण निघालेलो आहेत. आत्ता तुम्ही बघू शकताय स्पीड. आता आपण थांबलेलो आहेत आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी. आता आपण आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला चंद्रभागा नदी लागलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण पोहोचलेलो आहेत पंढरपूरमध्ये, तुम्ही बघू शकताय. मंदिराचं अंतर फक्त आता आपल्यापासून 5 मिनिटाचं आहे. एकच बैल आहे आणि तो अख्खीची अख्खी बैलगाडी उडत आहे, बघू शकता. आता आपण गाडी पार्किंग केलेली आहे पार्किंगला आणि आता आपण जाणार आहेत चलत मंदिराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता आता इथं किती मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे. त्यानंतर ना आपण डायरेक्ट शिवाजी महाराज चौकात आलो. तुम्ही बघू शकता इथं शिवाजी महाराजांचा पण पुतळा आहे आणि तोही फक्त मंदिराच्या 1 मिनिट अंतरावर फक्त हा पुतळा आहे. महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहेत मंदिराकडे. त्यानंतर ना आपल्याला दिसली गणपती बाप्पांची मूर्ती, तिथलंही दर्शन घेऊन आता आपण जाणार आहेत पुढे. त्यानंतर आपण पोहोचलेलो आहे आता मंदिरात तिथं. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गौमातेचं दर्शन झालं. तुम्ही बघू शकताय इथं खूपच गर्दी आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बघू शकता. बॅक साईडला आपले विठ्ठलाचं मंदिर आहे पूर्णपणे. मग थोडंफार सिनेमॅटिक शूट केलं. त्यानंतर आपण घेतलं तुळशीचा हार. त्यानंतर रांगेत जाऊन उभारलो. तुम्ही बघू शकताय इथं आपल्या साईडला चंद्रभागा नदी आहे. मित्रांनो, आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी थांबलेलो आहे. तब्बल 2 तास झालेला आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण लेंथ लाईन आहे. लाईनीत थांबल्यानंतर खूप वेळ आपले पण दर्शनाची बारी आली, पण इथं फोन अलाउड नसल्यापायी मी तुम्हाला मंदिराच्या आतमधलं दर्शन काही घडवू शकलो नाही. त्याबद्दल खूप मनापासून माफी मागतो. रांगेची पूर्ण लाईन आहे. मित्रांनो, आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलेलो आहेत बाहेर. आता आम्ही जायला लागलेलो आहेत. दर्शन झाल्यानंतर तिथून आपण निघालो आता रिटर्न. त्यानंतर आपल्याला मित्रांनो साईडला तिथे एक बॅरिगेट आहे, तिथं मामा हे उन्हात दिसले
त्यांना इकडं बोलवून घेतलं माझ्याकडे आणि आता त्यांना विचारलं की तिथे का बरं बसलेले होते. तर मला असं कळालं की मामा गरजू आहेत आणि त्यांना मदतीची गरज होती. तर मी थोडीफार त्यांना मदत केली. बघू शकताय मामांनी नंतर आपल्याला त्यांच्या जीवनातल्या थोड्याफार अडचणी सांगितल्या आणि मामांना मी बोललो की ह्याच्यावरती काही सोल्युशन निघते का बघतो. तिथून आता आपण निघालेलो आहे. नंतर आपल्याला जाताना अजून एकदा चंद्रभागाची नदी दिसली. त्यानंतर आम्ही थांबलो जेवायला, पण जेवताना मला काय शूट करणं काय जमलंच नाही. हॉटेलला थांबल्यानंतर लक्षातच नाही आलं. तर आपण बघू शकता आता रात्र झालेली आहे खूप. आम्ही जायला लागलेलो आहेत आत्ता घराकडे. दिवसभरती प्रवास करून सुद्धा असं थकल्याने वाटत नव्हतं. मन एकदम प्रसन्न वाटत होतं. तुम्ही एकदा पंढरपूरला नक्की जावा आणि विठ्ठलांचं दर्शन घ्या. आणि पुढचा ब्लॉग कशावरती पाहिजे नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि काही चुकलं असलं तर मला माफ करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका.